नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या व्लॉगमध्ये नागाईजोगाई मंदिर पाहिलं होतं. आता नंतर पुढचं आपण जैन उद्योग समूह इथं कांताई डॅम आहे तिथं आपण भेट द्यायला जात आहोत. तर चला आता तोच ब्लॉग आपण कंटिन्यू करू. आता आपण आलेलो आहे कांताई डॅम वर. आता हे बघा, इथं आहे एंट्री गेट आहे. इथं बघा, हे आहे एंट्री गेट आणि मध्ये गेल्याबरोबर आपल्याला केळीचे झाडं दिसतील बघा बाजूलाच. असं वाटत होतं की खाली त्यांना थोडंसं वाटत होतं, एकदम हिरवगार वातावरण होतं. आणि हे बघा इथं केळीचे पानं बघा, केळीचे पानं एकदम अगदी सुंदर मोठे मोठे पानं होते. आणि हे बघा, इथं आमराई होती. असं वाटत होतं की खाली उतरून पहिले ते आंबे तोडावं. एकदम असे आमराई होती. हे बघा, केवढी मोठी आमराई, इथं डायरेक्ट दिसत होते आंबे, डायरेक्ट मोठे मोठे. असं वाटत तेवढंच वाटत होतं आम्हाला डायरेक्ट खाली उतरून सण. हे बघा, हे मोठे मोठे एकदम सुंदर आंबे होते. आज हे बघा, हा पूल आहे. हे बघा, इथं धरण आहे बाजूलाच आणि एका साईडला हे नदी आहे. म्हणजे ते काही पाणी तिथं सोडलं जातं. आणि हे बघा, लेफ्ट साईडला आपल्याला धरण दिसेल आणि राईट साईडला आपल्याला पाणी सोडायचं जागा दिसेल. हे बघा, केवढं मोठे धरण आहे. हा बघा, बापरे, पाण्याचा आवाज एकदम खडखडून येतो डायरेक्ट इथपर्यंत डायरेक्ट. धरणावर आपला राष्ट्रध्वज फडकत होता. मला खूप प्रसन्नता वाटली त्याच्याकडे पाहून. एकदम सुंदर असा फडकत होता तो राष्ट्रध्वज आपला. मित्रांनो, हे बघा आपल्या जळगावचं तुडुंब असं भरलेलं कांताई डॅम. आणि हे बघा, पूर्ण असं पाण्याचा खळखळाट एकदम. आणि हे बघा, हे आपलं नागाईजोगाईचं मंदिर इथं हे दिसतंय बघा, एकदम मस्त. आम्ही कांताई डॅम वरती खूप फोटो सेशन केलं आणि खूप मजा आली फोटो सेशन करताना. आणि वातावरण कसं होतं की आज पाऊसच पडेल असं वाटत होतं आम्हाला. एकदम अशी जोराची हवा चालू होती आणि पाण्याला खळखळाट एकदम आणि हिरवगार वातावरण. आणि डायरेक्ट असं वाटायचं की हे बघा, हे धरण बघा. आणि असं वाटायचं की झाडाचे पाणी डायरेक्ट बोलत आहे. आम्हाला त्या ठिकाणी मच्छ्या सापडल्या, अजून शंकू सापडले, शिंपले सापडले आणि छोटे छोटे खेकडे पण सापडले. हे बघा, हे दादाच्या हातामध्ये एक शंख आहे, शिंपले. हे बघा,
दाखव बेटा. बापरे मच्छी. या व्लॉगचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे हा आपल्या जळगाव मधला सनसेट पॉइंट. एकदम भारी. आणि जेव्हा ती इतकं निसर्गरम्य वातावरणामध्ये तर अजून सुंदर दिसत होतं ते. आणि सूर्याची रोषणाई पाण्यामध्ये पडताना तर एकदम छान वाटत होतं आणि असं प्रसन्नता वाटत होती एकदम. आणि ते ऑरेंज कलरचा अजून भारी दिसत होता सूर्याच्या आजूबाजूला बघा. आणि हे बघा माझा भाऊ आणि मी बघा, हे बघा इथं सनसेट पण किती सूर्य केवढा मस्त दिसतो इथं. आणि हे बघा इथं निसर्ग केवढे झाड झुडपे केवढे मस्त मस्त. हे बघा एकदम मस्त वाटलं मला. सुंदर असं वातावरण. आणि माझ्या मनामध्ये आलेली एक गोष्ट तुम्हाला दिसतंय काय? सूर्यदेवाने जलदेवाला टिक्का लावलेला आहे बघा. आपण माथ्यावरती टिक्का लावतो ना, तसा सूर्यदेवाने जलदेवाला टिक्का लावलेला आहे बघा, केशरी रंगाचा. बघा किती सुंदर दिसतंय ते. तर मित्रांनो आता इथे झालेली संध्याकाळ. आता आपण निघूया घरी. तर हे बघा निसर्ग भारी एकदम. आणि परत घरी जाताना तुम्हाला माहितीच आहे की आपला राष्ट्रध्वज आता लागेल आपल्याला आमराई. आणि त्या कैऱ्यांकडे पाहून असं वाटत होतं की किती तोडावं, पण तिथं सिक्युरिटी काका होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही कैऱ्या तोडू नाही शकत, म्हणून आम्ही तिथला काही नियम मोडला नाही. तर मग ते कैऱ्यांकडे पाहून आम्ही पुढे निघालो. हे बघा मस्त हिरवगार वातावरण होतं आणि मस्त मोठे मोठे झाडं होते आणि मोठे मोठ्या कैऱ्या पण होत्या. तर आम्ही आता गावामध्ये आले कांतड्यावर. तर काय पाहिलं की इतका जोरदार पाऊस यावर पूर्ण वर्षाचा पहिला पाऊस आहे हा. एकदम असा जोरदार आणि एकदम मजाच वेगळी होती या पावसामध्ये. पावसाला पाहून एकदम जोरदार आणि मोठे मोठे थेंब असे पडत होते गाडीवर. तर या ब्लॉगचा एंड मी इथंच करतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ते लाल बटन आहे त्याला दाबा आणि घंटी वाजवा. बाय बाय.